या व्हिडिओमध्ये डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत की तुम्ही कढीपत्त्याच्या साहाय्याने कसा तुमचा डॅन्ड्रफ कमी करू शकता. सोबतच ॲलोवेरा जो जेल असतो त्याने सुद्धा तुम्ही तुमचे जे डॅन्ड्रफ आहे तो कसा कमी करू शकता. सोबतच तुम्ही तेलाने व्यवस्थित मालिश केल्याने कसा डॅन्ड्रफ कमी होतो आणि कांद्याच्या रसाने कसे फायदे होतात तुमच्या केसांना याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी तुम्हाला एकदम सोपे घरगुती उपाय सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर मित्रांनो डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी आपला जो पहिला उपाय आहे तो कढीपत्त्याच्या पानाचा. तर तुम्हाला कसा उपयोग करायचा आहे 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घ्या. ती व्यवस्थित चुरगळा आणि 2 ते 3 चमचे पाण्यामध्ये त्याचा व्यवस्थित रस काढायचा आहे. तो रस तुम्हाला अंघोळीपूर्वी 1 तास केसांना लावायचा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने नॉर्मली जे आपण डोक्याला तेल लावतो तशा पद्धतीने लावायचं आहे. अर्धा ते 1 तास तसेच ठेवा आणि त्यानंतर व्यवस्थित अंघोळ करताना केस धुवून टाका. तुमचा डॅन्ड्रफ नक्कीच कमी होण्यासाठी मदत होईल. 15 दिवसातून एकदा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सोबतच तुम्हाला जो दुसरा उपाय सांगणार आहे, तो सुद्धा खूप तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. तर तुम्हाला कांद्याच्या रसाचा कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे, ज्याने तुमचा डॅन्ड्रफ कमी होण्यास मदत होईल. कांद्याच्या रसाचा उपयोग असा आहे, की त्याने तुमच्या केससुद्धा मजबूत होतील, केस काळेसुद्धा होण्यासाठी मदत होते. तर तुम्हाला काय करायचे आहे, एक कांदा घ्यायचा आहे, त्याचा व्यवस्थित रस काढा किसून आणि हा रस तुम्ही अंघोळीपूर्वी अर्धा ते 1 तास व्यवस्थित केसांना लावायचा आहे. केसांच्या मुळांपाशी व्यवस्थित तुम्ही मालिश करायची आहे या रसाने आणि लक्षात ठेवा, तुम्हाला मी हे जे उपाय सांगत आहे, हे सगळे उपाय तुम्ही करू शकता. पण तुम्हाला हे सगळे उपाय करताना एक खबरदारी घ्यायची आहे, की नक्कीच यामध्ये 7 दिवसाचा गॅप ठेवायचा. म्हणजे जर तुम्ही आज कढीपत्त्याचा उपाय जर एकदा करून पाहिला, त्याने फायदा होईल किंवा नाही होईल. परंतु नक्कीच पुढचा जो उपाय आहे, जसं की तुम्ही कांद्याच्या रसाचा उपाय करण्यापूर्वी या दोन्हींमध्ये निदान 7 ते 8 दिवसाचा गॅप ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर पुढचा उपाय म्हणजे एलोवेराच्या ज्यूसने तुम्ही पद्धतीने केसांमधील डॅन्ड्रफ कमी करू शकता. तर तुम्हाला काय करायचे आहे, एलोवेराचा ज्यूस काढा. नक्कीच तुम्ही एक अर्धी वाटी ज्यूस काढायचा आहे. व्यवस्थित केसांना तो लावायचा आहे. हे तुम्ही मिश्रण जे केसांना लावलेलं आहे एलोवेरा ज्यूसचे हे तुम्ही जवळ-जवळ 1 तास तरी ठेवावे. याने नक्कीच केसांची मुळेसुद्धा स्ट्राँग होण्यासाठी मदत होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित शॅम्पूने केस धुवून टाका. याने सुद्धा तुमचा डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी मदत होणार आहे. सोबतच नारळाच्या तेलाने तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या केसांतील डॅन्ड्रफ कमी करू शकता. तर काय होते, की आपण बरेच जण केसांना तेल लावत नाहीत. तर तुम्हाला काय करायचे निदान आहे ना 4-5 दिवसातून एकदा तरी केसांना व्यवस्थित तेल लावा. केसांची व्यवस्थित मालिश करत चला. याने काय होते, की केसांना मॉइश्चर मिळण्यासाठी मदत होते आणि असे केल्याने डॅन्ड्रफ होण्याचे चान्सेस सुद्धा कमी होतात. तर नक्कीच मित्रांनो डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी मी तुम्हाला जे घरगुती उपाय सांगितलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक एंड शेअर जरूर करा आणि नक्कीच पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. थँक व्हिडिओ पाहिल्याबद्दल.